परमार्थाची वाटचाल यामध्ये स्वामी बिरजानंद असं म्हणतात की आपण काही ना काही भगवत प्राप्तीसाठी प्रयत्नरत करत असताना काही ना काही अनुभव येतात. जप जाप ध्यान धारणा करताना काही दर्शन होणं, काहींना आनंद अनुभवणं, बुद्धी अगम्य काही शांती मिळणं वगैरे वगैरे. पण ही सर्व आपल्या आध्यात्मिक वाटचालीच्या याच्यामधली असणारी एक संपदा आहे. आपली ती एक कमाई आहे. आणि कुणी लुंग्या सुंग्यांनी यावं आणि आपल्या कमाईवर तर ताव मारावा हे चुकीचं आहे. तसंच आपण हे सर्व करत असताना भावनेपोटी काहीतरी कुणाला सांगत बसणं हे सुद्धा चुकीचं आहे. यामुळे खरं तर आपल्याला एक अहंकार येतो आणि त्या अहंकारामुळे आपल्या साधनेचा क्षयच होतो आणि एक प्रकारची ही बाधा ठरू शकते. म्हणून आपल्याला जरी जिज्ञासा म्हणून किंवा पुढे काय म्हणून विचारायचं जरी झालं तरी आपल्या गुरूंना किंवा अधिकारी व्यक्तींना विचारावं, ना की आपण आलेल्या भावनेपोटी अनुभव दुसऱ्यांना सांगत बसावं. जय गुरुदेव. नमस्कार.